ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष एबीपी माझावरती। सध्या कोणाचं हिंदुत्व अधिक कडवं याची बहुधा स्पर्धा सुरू झालेली की काय असं म्हणायला वाव आहे। कोरोना काळ सुरू आहे, लोकांच्या मृत्यूचा दर असेल, कोरोनामुळे मृत्यू होणारा दर असेल किंवा कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीचा दर असेल, तो फार काही कमी झालाय अशातलाही भाग नाहीये। इतकंच काय, परतीच्या पावसाने महाराष्ट्रात किती नुकसान चाललेलं आहे ते सुद्धा आपण पाहतो आहोत। अशातच सध्या तुमचं हिंदुत्व किती कडवं सिद्ध करून दाखवा असे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। ताजा आव्हान दिलेले अतुल भातखळकरांनी, भाजपचे आमदार आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत, आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलेलं आहे की जर का खरे हिंदुत्ववादी असाल तर महाराष्ट्रातल्या मदरशांची आर्थिक मदत बंद करून दाखवा। आसाममध्ये जसं आम्ही करून दाखवले तसं तुम्ही करून दाखवा। आता हा विषय अचानक पुढे का आला हे आपण नंतर बघणार आहोत, कारण त्यासाठीच तरी चर्चा आहे। पण त्यापूर्वी हा विषय काय आहे समजून घेण्यासाठी पाहूयात हा रिपोर्ट। भाजपच्या आसाम सरकारने मदरशावर बंदी घालण्याच्या निर्णयावर पाऊल ठेवत राज्याचे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्य सरकारची आर्थिक मदत मदरशांना महाराष्ट्रातली तात्काळ बंद करावी अशी मागणी मी आज पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष रिझवी यांनी आज नवभारत टाइम्समध्ये मुलाखत देऊन मदरशांमधून कशा प्रकारचं अकिन टू देशद्रोही प्रकारची कृत्य चालतात याची माहिती दिली आहे। ही माहिती सुद्धा हिंदुत्ववादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागून त्या दृष्टीने महाराष्ट्रात काही घटना घडतायत का याची पण जरूर चौकशी करावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो। कोरोनाचे रुग्ण, परतीच्या पावसानं महाराष्ट्रात घातलेलं थैमान, शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान हे मुद्दे कमी म्हणून की काय, आता भाजपचे आमदार अतुल भातखळकरांनी ही नवीच मागणी पुढे करत उद्धव ठाकरेंना त्यांचं हिंदुत्व सिद्ध करण्याचं आव्हान दिलंय। मदरशांना हिंदुत्ववाद्यांचा विरोध काही नवा नाही। यापूर्वी भाजपचे एक नेते कैलास विजयवर्गीय यांनी तर मदरशांमध्ये हनुमान चालीसा पठण शिकवायला हवं असंही म्हटलं होतं। भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी मदरशांमध्ये दहशतवादाचे धडे शिकवले जातात असा आरोप केला होता। मदरशांमध्ये धार्मिक कट्टरता शिकवली जाते, मदरशांना आखाती देशातला पैसा येतो आणि त्यातून विशिष्ट प्रकारचा इस्लाम बिंबवला जातो हे आरोप होतच आले। खुद्द फडणवीस सरकारच्या काळात मदरशांचा शाळेचा दर्जा काढण्यात आला, त्यामुळे भातखळकरांची मागणी तशी वैचारिक भूमिकेला धरूनच आहे। मात्र याच मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी मोदी सरकारने प्रयत्नही केले, वाढीव निधी दिलाय, हेही दुर्लक्षून चालणार नाही। आणि केंद्राच्या याच धर्तीवर राज्यातही डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना आहेच, आणि हेही वास्तवच। महाराष्ट्रात मदरशांमधून राष्ट्रविरोधी कोणती कृती झालीये हेही दिसलेलं नाही। मग भातखळकरांची मागणी कशासाठी, हाच आहे आजचा माझा विशेष। तेव्हा अशा सगळा विषय आहे आणि त्याबद्दल आपल्याला विचारायचं आहे भातखळकरांना की मागणी आली कुठून, आता काही मदरशांमध्ये काही नवीन सुरू झालंय, काही अचानक समोर आलंय, भाजपकडे अशा काही इंटेल काही माहिती आहे, केंद्रीय गुप्तचर खात्यांकडून काही अचानक आलेलं आहे, आपण विचारणार आहोत। आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत नेहमीप्रमाणे। माझ्यासोबत असतील अतुल भातखळकर स्वतः भाजपचे आमदार, डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते, याशिवाय पुण्याहून शमसुद्दीन तांबोळी मुस्लिम सत्यशोधक समाजाचे पदाधिकारी, नौशाद उस्मान आणि रमेश पांडवजी थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील, ज्याच्यापैकी नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत, रमेश पांडव हे समरसता मंचाचे निमंत्रक आहेत, गणीबाई आजरेकर मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन हे पण आलेले आहेत। सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात आधी आपण जाऊयात अतुल भातखळकरांकडे। भातखळकरजी, आम्हाला ही मागणी येण्यामागचं कारण आधी समजावून सांगा। नाही, पहिली गोष्ट तर असे आहे की ही मागणी येण्यामागचं एकमेव कारण म्हणजे परवा आसामच्या सरकारने या संदर्भातला निर्णय घेतला। बरं। आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथल्या संस्कृत पाठशाळा सुद्धा बंद केल्या आणि मदरसे सुद्धा बंद केले। तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा मदरशांना आर्थिक मदत तुम्ही जी स्कीम सांगितली त्या स्कीमच्या नावाखाली 2012 सालापासून देण्याचं काम चालू आहे। आणि त्यामुळे जर का आपण सेक्युलर असू, कारण मी हिंदुत्ववादी असं म्हटलं, कारण माझा हा दावा तुमच्याकडे सुद्धा मी अनेकदा केलेला आहे, मी तुमच्या ऑन एअर चॅनलवर केलेला आहे की आम्ही जे हिंदुत्ववादी आहोत हेच या देशातले खरे सेक्युलर आहोत, हे सगळे स्युडो सेक्युलर आहेत। आणि त्याच्यामुळे या मदरशांची आर्थिक मदत ही थांबवलीच पाहिजे। आणि मुस्लिम समाजाच्या व्यापक हिताकरता मदरशामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना
जे नॉर्मल शिक्षण आपण गणित विज्ञान अमुक तमुक घेतो अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना दिलं पाहिजे, बरं. ज्याच्यामुळे ते युपीएससीच्या एमपीएससीच्या परीक्षेला अन्य प्रकारच्या परीक्षेला अधिक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतील. बरं. त्यातून त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होईल. त्यामुळे आसामने ही गोष्ट केली. त्यामुळे मला आशा आहे की उद्धव ठाकरे असं म्हणतात की मी अजूनही हिंदुत्ववादी विचारांचा आहे, तर ते जर खरोखर असेल तर त्यांना एक आधार तरी मिळेल ना त्यांच्या आघाडीतल्या मित्रांना सांगायला. पण भातखळकरजी हे काय प्रांगण पण केलंय भातखळकरजी, तुमच्या मागणीचं मी पण लॉजिक करतो. काही प्रमाणात पटण्यासारखं आहे. तुमच्या मागणीमागचं लॉजिक काही प्रमाणात पटण्यासारखं आहे की त्यांचं आधुनिक शिक्षण त्यांना मिळावं. पण मग मुसलमान मुलांना आधुनिक शिक्षण मिळावं, मग हिंमत असेल आणि हिंदुत्ववादी असाल तर मदरशांची आर्थिक मदत करा. ही मागणी अशी पण करता येईल. उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठीच्या मदरसामध्ये आधुनिक शिक्षण द्यावं किंवा मदत बंद करावी. हिंदुत्व सिद्ध करून दाखवा, या मागणीचा काय अर्थ आहे? हिंदुत्व कुठून आलं यामध्ये? असं आहे ना की आमची युती बरेच वर्ष होती, त्यामुळे मी उद्धवजींची अनेक भाषणं ऐकलेली आहेत. बरं. आणि ते स्वतःला कायम हिंदुत्ववादी आम्ही सरकारमध्ये आलो तर आम्ही हे करून दाखवू, आम्ही ते करून दाखवू असं ते म्हणायचे. बरं. आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी काल सांगितलं ना की हिंदुत्वाकरता मला सर्टिफिकेटची गरज नाहीये. त्यामुळे मी तेव्हा त्यांना सांगितलं की खरंच नाही ते. अहो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे हिंदुत्व सांगितलं ते हिंदुत्व महाराष्ट्र आणि देशाने पाहिलं. माझ्यासारखा हिंदुत्ववादी चळवळीत काम करणारा एक छोटा कार्यकर्ता त्यांनी सुद्धा आम्ही अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांचं हिंदुत्व पाळा. बाळासाहेब पण हे सांगायचेच ना नेहमी. त्यामुळे मला आशा आहे की उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री झाले ना, त्यामुळे ते हे काम करतील अशी मला आशा आहे. मी राजू वाघमारेंकडे हाच मुद्दा घेऊन जातो. त्याच्यावर एवढं अन्य लोकांनी काही अस्वस्थ कारण नाही. राजू वाघमारेजी, हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेऊन दाखवावाच असं भातखळकर म्हणतायत. तुम्हाला याच्याबद्दल काय म्हणायचं आहे? काय झालेलं आहे माझ्या प्रसन्नाजी, बीजेपीचे नेते आणि महाराष्ट्रातली बीजेपी ही संपूर्णपणे सत्ता न मिळाल्यामुळे वेडी झालेली आहे. हे लोक काय बोलतात यांना कळत नाही. मला वाटतं भातखळकर पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठे झाले असावेत किंवा भातकरांना नरेंद्र मोदींपेक्षा पंतप्रधानांपेक्षा जास्त कळत असलं पाहिजे. आता हे जर भातखळकर म्हणत असतील तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जे केंद्रामध्ये करतायत मदरशांबद्दल तो मूर्खपणा आहे असं भातखळकरांनी पहिल्यांदा सांगावं की नरेंद्र मोदी साहेब मूर्खपणा करतायत. आम्ही जो आहे तो खरा करतो. मग आमचे जे मुख्यमंत्री आहेत ते त्या पद्धतीने भातखळकरांना पाहिजे तसं वक्तव्य करतील. पहिल्यांदा भातखळकरांनी हे वक्तव्य करायचं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळत नाही. त्यांनी जो फंड सेंट्रल वाढवलेला आहे तो 83% वाढवलेला आहे. 2020 ते 21 मध्ये 220 करोड, 2020 ते 2022 मध्ये 250 करोड, 2022 ते 2023 मध्ये 280 करोड. स्टँडिंग कमिटी पंतप्रधानांच्या लोकसभेमधली ज्यावेळी त्यांनी राज्यसभा आणि त्याच्या स्टँडिंग कमिटीने सांगितल्यानंतर ही भूमिका केंद्राने घेतलेली आहे. आणि मग म्हणजे केंद्राला कळत नाही महाराष्ट्रातल्या राजू वाघमारेजी, हा मी मगाशी दाखवलेल्या रिपोर्टमध्ये हाच मुद्दा मांडला होता. भातखळकरजी, मग मोदींच्या मदतीचं काय करायचं? राजू वाघमारे तेच विचारतायत. असं आहे की नरेंद्र मोदींचं किंवा भारतीय जनता पार्टीचं सुद्धा हेच मत आहे की सगळ्यांनी आधुनिक शिक्षण घेऊन ही जी काही अलगतावादाची भूमिका ही संपवली पाहिजे. मला गंमत वाटते की वाघमारे नरेंद्र मोदींनी अल्पसंख्याक समाजाकरता किती मदत वाढवली याचे आकडे सांगतायत. साधारणतः काँग्रेसचे प्रवक्ते खरं बोलत नाहीत, पण ते आज खरं बोलतायत हे ऐकून मला आनंद वाटला. आणि त्यामुळे मी जो मूळ मुद्दा मांडला की आमचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जातीयवादी किंवा धार्मिक या अर्थाने नाहीच आहे आणि आम्हीच खरे सेक्युलर आहोत. क्रमांक 1. क्रमांक 2, आमच्या विचारांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही काही एका रात्रीत पूर्ण केलेले नाहीच आहेत ना. आम्ही सत्तेवर येऊन 5 वर्ष झाल्यानंतर 6व्या वर्षात 370 कलम रद्द केलं. राम जन्मभूमीचं मंदिर तर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण आपण करतो. आता अजून युनिफॉर्म सिव्हिल कोड राहिलाय. मग तुम्ही असाही प्रश्न विचारा, युनिफॉर्म सिव्हिल कोडचं काय केलं तुम्ही? आता जेव्हा राम मंदिर
आम्ही सत्तेत नसताना होत नव्हतं तेव्हा हे उलटे आरोप करायचे आणि त्याच्यामुळे यांच्या भूमिकेकडे तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करा. बरं. माझी भूमिका एवढीच आहे की आसाम सरकारने हा निर्णय घेतला. प्रत्येक राज्यातली परिस्थिती वेगळी आहे प्रसन्नाजी, हो. आणि एक मिनिट मला त्यामुळे बोलू दे. मी वाघबारेंना मी एवढंच सांगेन की नरेंद्र मोदीजींचं किंवा भारतीय जनता पार्टीचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही जात पात धर्म न पाहता आम्ही काम करत असतो. आम्ही तुमचं शेवटचं वाक्य आहे, तुमच्या पहिल्या वाक्याला कॉन्ट्रडिक्ट करणार आहे. जात धर्म न मानता तुम्ही काम करता, अभिनंदन, स्वागत आहे तुमचं. आणि त्याच वेळी हिंदुत्ववादी असाल तर उद्धव ठाकरेंनी अमुक निर्णय घेऊन दाखवावा, हे कॉन्ट्रडिक्टरी टू या लास्ट स्टेटमेंट पडतंय. बोला बोला राजू वाघमारे, माहितीये का, बोला. राजू मी वाघमारे, नेहमी बोला राजू सांगत वाघमारे. आहो, प्रसन्नाजी, नेहमी मी सांगत आलो की भाजप हा एक तोंडाचा पक्ष नाही. भाजपला रावणाची 10 तोंड आहे आणि भाजप म्हणजे रावण आहे. त्याच्यामुळे प्रत्येक तोंडातून वेगळं बोलायचं, धर्माचं राजकारण घेऊन यायचं. आता बीजेपीकडे काही मुद्दे राहिले नाहीत. महाविकास आघाडी व्यवस्थितपणे काम करते, लोकांचा फायदा महाविकास आघाडी करून देते. अशा परिस्थितीमध्ये आता मुद्दे नसल्यावर मग धार्मिक मुद्दे घेऊन राजकारण करायचा हा बीजेपीचा जुना धंदा आहे. बरं त्याच्यामुळे तो धंदा करायचा आहे, भाजपच्या हातात दिलेला आहे. बरं या गोष्टीचा आता काही उल्लेख करायचा प्रश्नच येत नाही. बरं मदरशांना आधुनिकीकरण करायचं, त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं आणि मदरशांमध्ये देशविरोधी कोणतं शिक्षण मिळालं ठीक आहे. भाजपाने प्रूव्ह करावं. मी ते मुद्दे पण विचारणार आहे. त्यापूर्वी मी जातोय हाच मुद्दा घेऊन नौशाद उस्मान यांच्याकडे, ज्यांचा मदरशांशी संबंध पण आलेला आहे, इस्लामचे ते अभ्यासक आहेत. नौशाद उस्मानजी, एक सामाजिक आकलन बनवण्याचा प्रयत्न चाललेला आहे की मदरशांमध्ये देशविरोधी शिक्षण दिलं जातं, धर्मांध बनवलं जातं, त्यासाठी गल्फमधून पैसा येतो, अशा मदरशांना सरकारी मदत का द्या, असं या सगळ्या म्हणण्याची एक लाईन मी तुम्हाला बॉटम लाईन सांगतोय. मग साक्षी महाराज असो की कैलास विजयवर्गीय असो, जे म्हणतात की तिकडे हनुमान चालीसा पठण झालं पाहिजे. आम्हाला सांगा काय असतंय, मदरशांबद्दल एवढं रहस्य का बनवलं जात आहे? मदरशामधून एकही अतिरेकी सिद्ध झालेला नाहीये, हे ऑन रेकॉर्ड सांगतोय मी. हे जे काही अतिरेकी अजमल कसाब किंवा हे मोहम्मद अट्टा वगैरे निघालेले आहेत, ते कोलंबिया विद्यापीठ किंवा अशा प्रकारच्या पाश्चात्य विद्यापीठातून निघालेले आहेत. किंवा काही अतिरेकी जे आहेत ते सत्यपाल महाराज असो किंवा आसाराम, लैंगिक आतंकवादी म्हणू शकतो आपण आसाराम बापूला, लैंगिक आतंकवादी, तर हे आश्रमामधून निघालेले आहे, कोणत्या मदरशामधून निघालेली नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की हा जो सूर आहे की आधुनिक नसतात मदरसे वगैरे, तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, मदरसा ही धार्मिक संस्था नसते. पहिली गोष्ट ते धार्मिक व्यक्तींकडून चालवली जाते म्हणून त्यांना वाटतं. तुमच्या माहितीसाठी जे शास्त्रज्ञ आहेत, मुस्लिम शास्त्रज्ञ, अबू अल सीना अल अहसम, जाबिर बिन हय्यान, तुम्ही लांब लचक माझ्याकडे यादी आहे त्यांच्या लावलेल्या शोधासहित ते सगळे मदरशाचे विद्यार्थी होते. एवढंच नाही तर मुंबईचे एक उपाध्याय आहेत म्हणून DIG राहिलेले आहेत, ते देखील लहानपणी मदरशात शिकलेले होते. या देशाचा पहिला शिक्षण मंत्री हा मदरशातून शिकलेला होता, कोणता आतंकवादी नव्हता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे की आसाममध्ये जी बंदी आली ती का आली, हे अतुल भातखळकर पंतांनी जे आहे ते अभ्यासाला हवं. पहिली गोष्ट, हे लोक काय की रणजित सिंग, ते कोणती रिया चक्रवर्ती वगैरे, हे अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त लिप्त असल्यामुळे हे लोक अभ्यास करत नाहीत. अभ्यास करा तुम्ही. आसाममध्ये का बंदी आणली माहिती आहे का तुम्हाला? कारण मदरशामधून जे लोक निघतात ते 12 वर्षातच SSC होतात, ते 14 वर्षातच BA होतात, त्याला आलिमची डिग्री म्हणतात, ते 18 वर्षापर्यंत आलेल्यापर्यंत MA इक्विव्हॅलंट होऊन जातं आणि ते MPSC आणि UPSC मध्ये आता पास होत आहेत. मदरशातले लोक UPSC मध्ये पास झालेल्या देवबंद मधले, आणि त्यांना हे लोक UPSC जिहाद वगैरे म्हणून यांच्याच संघाचे चॅनल जे आहेत ते अपप्रचार करत असतात. म्हणून यांचं पोटशूळ हे आहे, यांचं मूळ हे आहे की मदरसे आधुनिक होत आहेत, मदरसे हे प्रगत होत आहेत आणि हे यांना नको म्हणून हे बंदी आणत आहे. दुसरी गोष्ट की धार्मिक गोष्टीबद्दल जर खर्च नको, सरकारी खर्च, तर मग ही गोष्ट सर्वांना लागू असली पाहिजे. होली फॅमिलीच्या सगळ्या शाळांना 50% जे आहे ते सरकारी एड असते, स्वातंत्र्यापासून ते ठरलेलं आहे. श्री गुरुद्वारा शिरोमणी अकाली
जे तख्त आहे त्याचं इलेक्शन हे भारतीय चुनाव आयुक्त घेत असतं. एवढंच नाही तर राम मंदिराला जे फंड दिलेलं आहे, कुंभमेळ्याला जे फंड दिलेलं आहे, एवढंच नाही तर राज्यपाल खर्चानं जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात धार्मिक स्थळ उघडा म्हणून, ते देखील सरकारी खर्चानं झालेले आहेत, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, मी इकडे एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी शमसुद्दीन तांबोळींकडे जाणार आहे. मुस्लिम सत्यशोधकशी संबंधित आहेत, मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकारी आहेत. मला समरसता मंचाच्या पांडवांकडे पण जायचंय आणि बाकी मान्यवर पण आहेत. पण छोट्याशा ब्रेक नंतर मुद्दा आपला चाललेला आहे, मदरशांना मिळणारी आर्थिक मदत बंद करावी का, जी मुळात मागणी भाजपने उपस्थित केलेली आहे, त्याची कारणं आणि त्याची मीमांसा आपली चालू आहे. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली चर्चा सुरू आहे. भाजप नेते अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंसमोर जे आव्हान दिलेलं आहे की हिंदुत्व सिद्ध करा, मदरशांना मिळणारी आर्थिक मदत बंद करा. मी पुण्याला जातोय, शमसुद्दीन तांबोळी आपल्यासोबत आहे. शमसुद्दीन तांबोळीजी, या मदरशांबद्दल एक विखारी प्रचार प्रसार केला जातो आणि त्यावेळी जेव्हा अशी एखादी मागणी समोर येते तेव्हा त्याला आणखीनच धार चढते. तेव्हा आम्हाला सांगा, तुमचा या मदरशांबद्दल काय मत आहे? बंद करण्याची मागणी तुम्हाला पटते, भाजपची आर्थिक मदत? नाही, खरं म्हणजे हे अनेक पदरी असा हा इश्यू आहे, समस्या आहे. उद्या 17 ऑक्टोबर आहे आणि सर सय्यद अहमद खान यांचे 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी सर्वप्रथम मदरसाच्या आधुनिकीकरणाची भाषा केली होती आणि मुस्लिम समाजाने आधुनिक शिक्षण घ्यावं, इंग्रजी शिक्षण घ्यावं यासाठी प्रयत्न केले आणि त्या पद्धतीचे शिक्षण पद्धती सुद्धा सुरू केलेली होती. नौशाद उस्मान यांनी जे याचा उल्लेख केला, पहिले शिक्षण मंत्री, त्यांचं संपूर्ण शिक्षण हे सौदी अरेबियात झालेलं आहे, स्वतंत्रपणे झालेलं आहे आणि घरी राहून झालेलं आहे, ते मदरसात गेलेले नाहीत. दुरुस्तीसाठी सांगतो. तिसरा मुद्दा, आसाममध्ये जवळपास 1500 शाळा आहेत आणि 1500 पैकी जवळपास 600 शाळा अशा आहेत की ज्याला शासकीय फंड अनुदान दिलं जातं आणि 900 शाळा अशा आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारचं अनुदान दिलं जात नाही, स्वतंत्र पद्धतीने ते चालवण्यात येतं. तर त्या ठिकाणी संस्कृत आणि सरकारतर्फे जे फंडिंग देण्यात येणाऱ्या ज्या शाळा आहेत, मदरसा आहेत, त्यांच्या संदर्भातील ते विधान केलं गेलेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी, नाही, मला तुमच्याकडनं हे स्टेटमेंट हवं आहे, मला तुमची ही भूमिका हवी आहे की महाराष्ट्रातल्या मदरशांना मिळणारी आर्थिक मदत बंद करा असं जेव्हा भाजपचे नेते म्हणतात, त्याला तुमचा एक मुस्लिम समाजातला कार्यकर्ता म्हणून पाठिंबा आहे का विरोध आहे? सर्वप्रथम मला हे म्हणायचंय की महाराष्ट्रामध्ये शासन मदरसा शिक्षणासाठी किती पैसे खर्च करतो याचा अगोदर आढावा घ्यायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे उर्दू शाळांना मदत केली जाते, उर्दू माध्यम असल्यामुळे, पण मदरसाच्या साठी अनेक मुस्लिम स्वतःहून असं सांगतात की आम्हाला कुठल्याही पद्धतीची मदत नको आहे. तेव्हा हा जो मुद्दा आहे की महाराष्ट्र शासनाने आपण जर पाहिलं तर मदरसा शिक्षणाला जर अनुदानच दिला जात नसेल तर मदत बंद कशी करणार? तर बंद करण्याचा कशी करणार? ठीक आहे, मी समरसता मंचाच्या रमेश पांडव यांना पण विचारतो. रमेश पांडवजी, आपण समरसताचं काम करता आणि आपल्याच एकूण संघ परिवाराची एक शाखा, एक संघटना, एक ब्रँच ही मुसलमानांशी संवाद साधण्यासाठी सुद्धा इंद्रेश कुमारजी त्याचे प्रमुख सुद्धा आहेत. मग अचानक जेव्हा तुमच्याच सगळ्या परिवारातल्या, बृहत परिवारातल्या पक्ष संघटनेतील एक नेता जेव्हा अशी मागणी करतात, तेव्हा तुमचं म्हणणं काय असतं? नाही, तेव्हा माझं म्हणणं इतकंच असतं की मी पुढे बोलणारच आहे, पण बहुधा अतुल भातखळकरांच्या भाजपला मुसलमानांची मतं नको आहेत असा त्याचा अर्थ निघतो की काय. ते सामाजिक कार्यकर्त्या सारखं बोलत आहेत, राजकारण्यासारखं बोलत नाहीत, असा माझा त्यातला पहिला मुद्दा आहे. अच्छा. दुसरे मुद्दे असे की मदरशांचं जेव्हा आधुनिकीकरण त्यांच्याच धर्मातल्या पुढाऱ्यांना वाटत असतं, याचाच अर्थ असा की आधुनिक भारतात सुद्धा बाकीच्या शाळांप्रमाणेच हे मदरसे चालावेत अशी अपेक्षा असल्यामुळे त्यांना जर तशा चालत असतील तरच त्यांना मदत केली पाहिजे. जर बाकीच्या शाळांप्रमाणे ते चालत नसतील तर त्यांना मदत देऊ नये असा त्याचा अर्थ भातखळकरांच्या बोलण्याचा मी घेतो. त्यासाठी हिंदुत्वाची आणाभाका द्यायला पाहिजे की नाही? रमेश पांडवजी, तुमची मागणी लॉजिकल दृष्ट्या एका पातळीला बरोबर आहे, पण ती मागणी मांडण्यासाठी असेल हिंमत आणि असाल हिंदुत्ववादी तर करून दाखवा हा निर्णय, ही भाषा तुम्हाला मान्य आहे का? नाही, प्रश्न भाषा मंजुरीचा नाही, त्याच्या पाठीमागची भावनाच लक्षात घ्यावी लागेल.
कारण कसं आहे की राजकीय परिप्रेक्ष्य काय आहे, उद्धव ठाकरेंशी कोणत्या भाषेत बोलायचं हे अतुल भातखळकर जास्त चांगलं जाणतात. मला उद्धव ठाकरेंशी बोलता येणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी जर धर्मनिरपेक्षता या देशात असेल तर सगळ्या धर्मांना समान न्याय का नको, या भूमिकेतून त्यांना हे विचारलं असेल की तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर तुम्ही या दृष्टीनं यापूर्वी जे काही बोललेला आहात, तुमचा पूर्व इतिहास जसा आहे त्याच्या संबंधितले काही गुण दाखवा, असा भातखळकरांचं चॅलेंज आहे. पण मला त्याच्या पुढचे फक्त 2 मुद्दे मांडू द्या, म्हणजे मला पुढे सरकता येईल. की मूळ समस्या आहे ती आत्ताच्या मदरशाची संकल्पाची किंवा त्यांना मदतीची नाही असं मला वाटतंय. मूळ आहे ती पुन्हा एकदा अल्पसंख्याकवाद अशीच समस्या आहे. त्याचं डेफिनेशन, त्याला केली जाणारी मदत, पाकिस्तानपेक्षा अधिक संख्या आपल्या देशात असणं, त्यांची सुधारणा, ते नॅशनल असणं, या देशाची इमान असणं, अशा प्रकारच्या ज्या समस्या असतात या समस्यात वारंवार जे बोललं जातं. जसं आता इथे आम्ही एक सेवा केंद्र चालवतो, लहुजी वस्ताद साळवे केंद्र. मदरशातली अनेक मुलं तिथे येतात. जेव्हा बाकीच्या शाळांमधली येतात आणि मदरशातली मुलं येतात त्यावेळेला रोगराईचं प्रमाण तिथे अधिक दिसतं. तिथल्या डॉक्टरांकडे जाऊन केव्हाही आपल्याला भेटता येईल. त्यामुळे मनात अशी शंका येते की तिथल्या व्यवस्था कशा, शिक्षण कसं, पुढे यांच्या नोकऱ्यांचं काय आहे. तुमच्या या म्हणण्यामध्ये वस्तुतः रमेश पांडवजी, तुमच्या या म्हणण्यामध्ये उलट पक्षी मदरशांना आर्थिक मदत दिली पाहिजे याचं लॉजिकच तुम्ही अप्रत्यक्षरित्या मांडलं. याबद्दल तुमचं अभिनंदन करू का नको हा प्रश्न मला पडलाय. मी आता जातो तिकडे. मला जरा वेगळी मला आता मला म्हणजे पांडवजी तुमचं अभिनंदन करू की तुम्ही एक अशी भूमिका मांडली की पैसे द्या नाही तर तिथे रोगराई बळावते, आपल्याला मदरशांना मदत करावी लागेल. हे तुम्ही जणू काय सपोर्ट करताय की काय, पण माझा गैरसमज होतोय कदाचित. नाही, मी पैसे देऊन असं आहे, पैसे देऊन रोगराई आहे म्हणून मदरशांचं आधुनिकीकरण झालं पाहिजे आणि त्यांच्या धार्मिक संस्थांनी ते दिलं पाहिजे, धार्मिक संस्थांनी ते दिलं पाहिजे. गणिबाई आजरेकरांकडे जाण्यापूर्वी नौशाद उस्मान पैसे दिल्यामुळे बोला. नौशाद बोला. नौशाद बोला. पैसा पाहिजे की नाही? बिलकुल नाही पांडव, आता हलू नका तुम्ही, आता तुझ्यावर नका. आधुनिकीकरणासाठी पैसा पाहिजे की नाही? स्वच्छता होईल असं काही नाही. आधुनिकीकरणासाठी पैसा पाहिजे की नाही? मग मला असं वाटतंय की त्या पैसे दिल्यामुळे तिथे स्वच्छता होणार नाही. तिथलं जे शिक्षण आहे ते नॅशनॅलिटीशी ठीक आहे. मी बराच काळ मी आजरेकरांकडे गेलो नाही, त्यांच्याकडे आवश्यकता आहे असं मला वाटतं. ठीक आहे, मी नौशादजी तुम्हाला पण वेळ देईन. मी बराच काळ आजरेकरांकडे गेलो नाही. पैसा पाहिजे. मी मुस्लिम बोर्डिंगचे गणीभाई आजरेकरांकडे गेलो नाही, मी त्यांच्याकडे जातोय. आजरेकर छत्रपती शाहू महाराज हे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजे होते. त्यावेळी त्यांनी आधुनिक मद्रसा ज्याला म्हणतात ते माझ्याकडे त्यांचं पुस्तक आहे. कुराण शरीफ त्यांनी आपल्या जनतेला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून इथल्या बोली भाषेमध्ये त्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. याच्याकरता मुस्लिम बोर्डिंगमध्ये मद्रसा स्थापन करायची घटनेत तरतूद केली. हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी काम केलेलं आहे. आज मला असं वाटतंय की तुम्ही काय देताय आम्हाला. आमच्याकडे जे माहिती आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्कीम प्रोव्हाइडेड क्वालिटी एज्युकेशन मद्रसा HRDच्या नावाखाली मानव संसद विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे त्याचे मंत्री आहेत. या मंत्रीच्या ह्याच्यातून जे मद्रसाला मानधन मिळतंय ते तूट एवढ्या जाचक अटी आहेत की तिचं कोणी घेत नाहीत. दुसरी स्कीम डॉक्टर जाकीर हुसेन शैक्षणिक जे मदरसा आधुनिकीकरण योजना आहे, बरोबर आहे, महाराष्ट्र शासनाची. त्याचंही पण त्या योजनेमध्ये 6,000 रुपये एका डीएड शिक्षकाला आणि बीएड शिक्षकाला 5,000 रुपये, 6 आणि 8,000 रुपये असं त्याला मानधन आहे. आणि अशा मानधनामध्ये जाचक अटी इतक्या आहेत की त्यामुळे मद्रसा हा शिक्षण घेत नाहीत. ह्या लोकांना मद्रसेमध्ये घेऊन 17 नंबर फॉर्म भरून 10वीला बसायचा आहे. आणि ज्यावेळी 10वीला मुलगा पास होतोय त्याला शालेय सर्टिफिकेट मिळत नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट मिळत नाही. त्यामुळं तो विद्यार्थी शिक्षणापासून पुढील वंचित होतोय. म्हणजे तुम्ही हे जी स्कीम काढलेली आहे ही प्रॉपर स्कीम नाही आहे. मद्रसेचा अर्थ विद्यालय आणि विद्यालयामध्ये जर शिक्षणच द्यायचं असेल मुस्लिम समाजाला म्हणजे गणीभाई पहिलीपासून म्हणजे गणीभाई इथल्या व्यवस्थेनं बोर्डाचं म्हणजे गणीभाई इथल्या व्यवस्थेनं अतुल भातखळकरांची मागणी अप्रत्यक्षरित्या आधीच मान्य केलेली आहे. पैसा दिला जात नाही कारण अटीच एवढ्या ठेवल्यात की पैसे घ्यायला मदरसा जातच नाहीत. बरोबर नाही मला दुरुस्ती करायची आहे. प्रसन्न मला दुरुस्ती करायची. मद्रस्यावरती राजकारण
करण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय शाहू महाराजांचं ग्रंथ वाचा ना. बरं, मी त्यांना त्यांनी जर विचारतो. ग्रंथ वाचला किंवा हे जे राष्ट्रीय शाहू ठीक आहे. ग्रंथ आहेत मी विचारतो, त्या नक्की ग्रंथामध्ये विचारतो गणीबाई. कुराण शरीफ ट्रान्सलेट केल्याचं मी पैसे विचारतो द्यायचं. गणीबाई. मी अतुल भातखळकर, राजू अंबारांकडे जाण्यापूर्वी फक्त नौशाद उस्मानांची कमेंट मगाशी त्यांना थांबवलं होतं. बोला नौशादजी, बोला. फक्त टेक्निकल गोष्ट आहे की आणि गणी आजरेकर हे चांगले अभ्यासक आहेत. ते कोणत्या मदरशाविषयी बोलतात हे माहित नाही, परंतु बहुतांश मदरशांमध्ये एसएससी ची परीक्षा देण्याची मुभा असते 16 नंबरचा फॉर्म भरून. बरं. एवढंच नाही तर BA MA आणि UPSC MPSCच्या परीक्षा पण देता येतात. बरं. ते CBSE बोर्डाची संलग्न 17 देखील नंबर असतात. फॉर्म भरून द्यायचा आहे. दुसरी गोष्ट की मौलाना आझाद हे ओपन- मौलवी ओपन होते. स्कूल. सौदी अरबमध्ये मौलवी ही डिग्री SSC ला मौलवी म्हटलं जातं, म्हणून त्यांना आपण मौलाना आझाद म्हणतो. शमसुद्दीन तांबोळीकर यांचं पण ते टेक्निकल पॉईंट मी क्लिअर केलं. ठीक आहे, मी इकडे एक छोटासा ब्रेक येतो. ब्रेकच्या नंतर मी जाणार आहे अतुल भातखळकरांकडे एक अतिशय महत्वाचा मुद्दा घेऊन. त्यापूर्वी आम्ही याबद्दल ट्विटरवरती पोल विचारला होता की मदरशांची आर्थिक मदत बंद करावी का, लोकांना काय वाटते. आम्ही लोकांकडनं मत मागवलं होतं. तो पोल आतापर्यंत, अजून कार्यक्रम संपला नाहीये, कार्यक्रम संपण्यापूर्वीपर्यंतचा कल कसा आहे ते आपण बघूयात. महाराष्ट्रातील मदरशांची सरकारी आर्थिक मदत बंद करावी का, होय म्हणतायत 79%, 21% म्हणतायत नाही. पोलरायझेशन स्पष्ट आहे. आपण बघूयात कार्यक्रम संपेपर्यंत कशा प्रकारे कल आपल्याला दिसतोय. छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर अतुल भातखळकरांकडे. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत, त्यामुळे मी प्रत्येकाला किमान 1-1 मिनिट मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न करणार आहे. मी भातखळकरांपासून सुरुवात करतोय. भातखळकरजी, 2 प्रश्न क्लब करून मी तुमच्याकडे येतोय. एक म्हणजे अशा प्रकारची भाषा वापरल्यानंतर मदरशांची आर्थिक मदत बंद करा. आपण विचार केलाय एकूणच मुस्लिम समुदायातले तरुणाई अशा विषयाकडे, वाक्याकडे, भाषेकडे कशा प्रकारे बघेल. आणि दुसरा मुद्दा, समजा आर्थिक मदत बंद केली तुम्ही म्हणताय तसं, आणि मग जर का गल्फवरनं पेट्रो डॉलर्स यायला तयार झाले आणि मग सगळा सौदी अरेबियाचा इस्लाम तिकडे प्रोपोगेट करायचा प्रयत्न झाला, तर मग आपण बोट कोणाकडे दाखवायचं? अतुल भातखळकरांकडे का मदरशांकडे का गल्फ कंट्रीजकडे? मुळामध्ये तुमचा दुसरा प्रश्न जो आहे ना तो पूर्णतः हास्यास्पद आणि लोडेड अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. बर, माझं स्टेटमेंट तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही ते पुन्हा एकदा ऐका. मी स्पष्ट आणि स्वच्छ म्हटलंय की मदरशांची आर्थिक मदत बंद करून मदरशामधल्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शाळांचं जे शिक्षण असतं, मग त्या सरकारी शाळा असतील किंवा खासगी शाळा असतील, याच्यामध्ये सरकारने त्यांची सोय करावी, ज्याच्यामुळे मुस्लिम समाजाचा विकास हा अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होईल. पण या देशातला प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही जे सुडो सेक्युलर लेफ्ट लिबरल लोक आहात ना, त्यांचा एक अजेंडा ठरलेला आहे. आता या सेगमेंटला, आधीच्या सेगमेंटचा समारोप करताना तुम्ही ट्विटरचा पोल सांगितला आणि त्याचा उल्लेख तुम्ही कसा केलात की पोलरायझेशन स्पष्ट दिसतंय. तुम्ही असं नाही बोललात की बहुमत असं सांगतंय की त्या ठिकाणी मदरशांची आर्थिक मदत बंद करावी. तुमचा शब्द पोलरायझेशन आहे. आणि अशा प्रकारच्या भाषेमुळे तुम्हाला ज्या हिंदू एकत्र येत आहेत याची जी भीती वाटते ना, ते तुमच्या या स्टुडिओ सेक्युलरिझमच्या भाषेमुळे आणि कृतीमुळे. माझा मूळ मुद्दा स्पष्ट आणि स्वच्छ आहे की आपण सेक्युलर स्टेट आहोत, तर आपण धार्मिक शिक्षण एका धर्माचं देण्याकरता आपण करदात्यांचा पैसा वापरता कामा नये. क्रमांक 1. क्रमांक 2, मुस्लिम समाजातल्या विद्यार्थ्यांनी मदरशाच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यापेक्षा त्यांनी जनरल शाळेमध्ये शिक्षण घेतलं तर त्यांची धार्मिक शिक्षण घेण्याचा अधिकार, आर्थिक धार्मिक शिक्षण घेण्याचा अधिकार, वेदपाठशाळांमध्ये जाण्याचा अधिकार, मदरशांमध्ये जाण्याचा अधिकार, कॉन्व्हेंट्समध्ये जाण्याचा अधिकार, स्पेशलाइज शिक्षण घेण्याचा अधिकार धर्मनिरपेक्ष अशा देशामध्ये आपल्याकडे अजून आहे. माझी शेवटची माहिती जी काही काहीतरी शेवटची माहिती जी माझी आहे की अजून घटना लागू आहे, ती माहिती अशी आहे. तुमची माहिती जरा ऐकून घ्या, तुमची माहिती बरोबर आहे, कळलं की नाही? तुमची माहिती बरोबर आहे, पण त्या कॉन्व्हेंटच्या शाळेला सरकार पैसे देत नाही, वेधशाळांना सरकार पैसे देत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मग द्यायला हरकत नाही, एकांचे काढून घेण्याऐवजी सगळ्यांना द्या. अधिक जरा ऐकून घ्या ना. बोला. अरे जरा ऐकून घ्या. बोला भातखळकर. मला पूर्ण करू देणार नाही. बोला, मी म्हणतोय, मी बोला म्हणतो तुम्हाला. आणि त्याच्यामुळे भाजपची मागणी अशी नाहीये की वेधशाळांना आर्थिक रसद द्या म्हणून करदात्यांच्या पैशाची. आणि तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की
या मदरशांमधून दहशतवादी तयार होत आहेत हे मी माझ्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं नाहीये. अहो, पण साक्षी शिया महाराज वक्फ म्हणतायत. बोर्डाचे चेअरमन रिझवी यांनी काल नवभारत जरा ऐकून घ्या जरा ऐकून घ्या ना, इतके अस्वस्थ होऊ नका प्रसन्न जोशी. माझी मुलाखत नाहीये. बोला, बोला. नवभारत टाइम्स मध्ये शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन जे रिझवी आहेत त्यांनी मुलाखत दिली आहे, बरं. त्याचा उल्लेख मी केलाय आणि त्याच्या आधारावर मी आरोप केलेले नाहीये. बरं. मी एवढंच म्हटलंय की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका मुस्लिम माझ्या कल्पनेप्रमाणे शिया मुस्लिमच आहेत, त्यांच्या वक्फ बोर्डाचे लोक असं म्हणतायत, तर महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था नीट राहावी ठीक. त्या दिशेने याची तरी राजू वाघमारे. करण्याची आवश्यकता राजू आहे. वाघमारे. एवढंच मी म्हटलेलं आहे. राजू वाघमारे, मग त्याच्यावर नौशाद उस्मान. एवढं राजू वाघमारे. हे करण्याची बोलू का? आवश्यकता बोला नाही. राजू वाघमारे. सगळ्यात पहिला मुद्दा की आपला देश हा देशाच्या राज्यघटनेवर सुरू आहे. देशाची राज्यघटना सर्वांना लागू आहे. याचा विसर भातखळकर सारख्या आणि भाजपच्या नेत्यांना पडल्यामुळे अशा प्रकारची ती विधानं करतात. धार्मिक शिक्षण घेणं, मदरसा चालवणं, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जाणं हा त्यांच्या समाजाचा प्रश्न आहे. हा भातखळकरांचा प्रश्न नाही किंवा भातखळकरांसारख्या भाजपचा प्रश्न नाही. अजून भाजप हे ठरवू शकलेलं नाही की भाजपला सावरकरांचं हिंदुत्व मान्य आहे की स्वामी विवेकानंदांचं हिंदुत्व मान्य आहे. पहिल्यांदा हिंदुत्व कोणतं मान्य आहे याचा पहिल्या पूर्ण देशाला सांगा आणि मग हिंदुत्वाची व्याख्या करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगा. हिंदुत्वामध्ये सहनशीलता आणि सहिष्णुता हा हिंदू धर्माचा पाया आहे. प्रश्नच नाही. अगदी दुसऱ्या बरोबर. धर्माचा अनादर करा किंवा त्या धर्मावर अन्याय करा. अहो, तुम्ही काय बोलताय? प्रसन्न जोशी माझं ऑब्जेक्शन आहे. आता जर प्रसन्न जोशी माझं ऑब्जेक्शन आहे. बोला ना, मी कुठं नाही मला बोलत काय अर्थ तुम्हाला. आहे? तर भाजपच्या नेत्यांना काय सांगायचं? अहो, मग ते काही भाजप म्हणजे बोलताय. हिंदुत्वाला लागलेला कलंक मी कधी आहे. म्हटलं धार्मिक शिक्षण घ्यायला निघाला म्हणून? भाजप म्हणजे काय? हिंदुत्वाला लागलेला कलंक आहे. अहो, पुण्याला घैसास गुरुजींनी वेदपाठशाळा निर्माण केली, त्याला सरकारने पैसे दिले का? अहो, तुम्ही भाजप हिंदुत्वाला काही बोलतात तुम्ही? भाजपने पहिल्यांदा हे हे काय ठरवावं उदाहरण आहे? सावरकरांचं हिंदुत्व पाहिजे की पुण्याला घैसास गुरुजींनी वेद पाठशाळा निर्माण केली, त्याला राज्य सरकारने मदत केली का? का भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर आम्ही मदत केली? काय बोलताय तुम्ही? काही लॉजिकल बोलायला शिका. सगळं राहुल गांधींसारखं बोलू नका. मी कळलं की नाही? राजू वाघमारे, आपलं म्हणणं लक्षात आलं. आपलं म्हणणं लक्षात आलं. मी एखाद दोन अगदी शेवटच्या प्रतिक्रिया घेतो. नौशाद उस्मान, अगदी थोडक्यात प्लीज. नौशाद उस्मानजी. हे मदरसे आधुनिक नाहीत म्हणून हा जो कांगावा केलेला आहे हे फार जुनं झालेलं आहे. बर. आता मदरशामध्ये सेक्स एज्युकेशन, परंतु सभ्य भाषेत, हे पुरोगाम्यांचं सेक्स एज्युकेशन नाही, कुराण आणि हदीसच्या प्रकाशामध्ये सेक्स एज्युकेशन देण्या इथपर्यंत आधुनिकता गेलेली आहे. मदरशामध्ये अल सुफा नावाचं औरंगाबादचं जमात इस्लामी चालवते तिथं ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं तिथं आहेत. मदरसा म्हणजे अरबी शाळा, जसे उर्दू शाळा असतात. मुद्दा लक्षात आला. मदरशावाल्यांनी तांबोळीजी थोडक्यात मला मुद्दा लक्षात आला. तांबोळीजी भातखळकर सर, मला लक्षात आला. तांबोळीजी बोला लवकर. शेवटचं वाक्य. नाही तांबोळी सारख्या वेळ नाहीये. तांबोळी सर, दोनच मुद्दे मला इथे मांडायचे की देशाचे पंतप्रधान असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील, ते त्यांचं पक्ष जरी हिंदुत्ववादी असलं तर जेव्हा ते विशिष्ट पदावरती असतात तेव्हा भारतीय संविधानाने दिलेली जबाबदारी त्यांना पाळायची असते. कुठल्या एका धर्माची म्हणून नाही. नंबर 1, तेव्हा ते दिवसणं बरोबर नाही. मदरसामध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत ते असहाय्य आहेत, गरीब आहेत, दरिद्री आहेत, त्यांना पर्याय नाही म्हणून बरेचशी मुलं मदरशात जातात. मग अतुल भातखळकर आणि या सर्वांना मला हे विचारायचंय की न्यायालयाने जर 5% शिक्षणामध्ये जर रिझर्वेशन मुस्लिमांसाठी दिलं असेल, मागास मुस्लिमांसाठी, तर ते तुम्ही का नाही मान्य करत? ठीक आहे. हा पूर्ण वेगळा चर्चेचा विषय आहे आणि तो वेळोवेळी चर्चेला आलेला आहे. आता त्या चर्चेची फ्रेम नाहीये. मी या विषयाकडे जाणार नाही. मी जातोय समरस्ता म्हणजे अशोक पांडवांकडे. पांडव सर बोला. रमेश पांडवजी बोला, तुमची शेवटची कमेंट. रमेश पांडव आणि मग मुस्लिम बोर्डिंग. मला तीन वाक्य उच्चारायची आहेत. बोला. सर्वांना समान न्याय हवा, पार्शालिटी नको, हे पहिलं वाक्य. त्यामुळे दुसरी गोष्ट, 15 ऑगस्ट 26 जानेवारी तिथे साजरे होतात का, हे दुसरं वाक्य. आणि
एकालाच अधिक पैसे देणं दुसऱ्याला न देणं हे संविधान विरोधी आहे विरोधी आहे. आणि म्हणून जास्त पैसे पाहिजे. संविधानाच्या संबंधात तिथे काही सांगितलं जात नाही. संविधान मंजूर नाही बिलकुल. हे माझं शेवटचं संविधान सर्वात आधी वाक्य. आम्ही म्हणून मंजूर असे केलं. पैसे देणं संविधान विरोधी संविधान आहे आम्ही मंजूर हे केलं. माझं वाक्य आहे. तुम्ही आणि संविधान त्यामुळे कराल का? तिथले मदरशांना पैसे देणं बंद केलं मला- पाहिजे. मला आशा आहे माझं रमेश पांडवजी मत आपले आहे. आपले अनेक मुद्दे आपण नौशाद यांच्यासोबत आताच्या आता कार्यक्रम संपल्या क्लिअर करून घेऊ शकतात. संविधान मान्य की नाही, जनगण म्हटलं जातं की नाही, किंवा काय बाकीचे मुद्दे असतील तर ते तुमच्या प्रत्येक मुद्द्याला नकार देत होते, हरकत नाही. कार्यक्रमाच्या शेवटी काही मुद्दे आपल्या समोर स्पष्ट आले की केवळ एका विशिष्ट विचार प्रवाहाच्या जोरामध्ये हे बंद करा ते रद्द करा असं म्हणणं सोपं आहे, पण परिस्थिती काय आहे? आपल्याला मुस्लिम बोर्डिंगचे आपल्याला कोल्हापूरचे आपले मान्यवर सांगत होते पैसेच मिळत नाहीयेत, कारण प्रचंड त्रुटी आहेत त्यामध्ये. तुमची इच्छा आपोआपच पूर्ण झाली पैसे न मिळण्याची. आपल्याला बाकीचे मान्यवर सुद्धा सांगतात की आधुनिकीकरण येत आहे, त्याला आमचं स्वागत सुद्धा होतोय. या कार्यक्रमासाठी जेव्हा आम्ही सर्च केलं, नरेंद्र मोदींच्या या मदरसा आधुनिकीकरण प्रकल्पाचं अनेक इमामांनी मौलवींनी स्वागत केलेलं आहे. ही परिस्थिती आपण समजून घेणार आहोत की नाही, आणि हे मंथन घडवून आणण्यासाठी का होईना पण अतुल भातखळकरांच्या विधानाचा वापर झाला, उपयोग झाला, त्याबद्दल त्यांचे आभार आणि बाकी सगळ्यांचे आभार. त्यांनी कार्यक्रमात भाग घेतला यासाठी. कार्यक्रमात आपण इथे थांबतोय, पण कार्यक्रमाचा पोल काय सांगतोय तो आपण ब्रेक नंतर पाहणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझा विशेषमध्ये चर्चेनंतर आम्ही लोकांसाठी हा प्रश्न ठेवला होता जो आता माझ्या विशेषच्या चर्चेचा विषय होता, त्या अनुषंगाने की मदरशांना दिली जाणारी सरकारी आर्थिक मदत थांबवण्यात यावी का, आणि पोल काय म्हणतोय आपण बघूया कार्यक्रमाच्या शेवटी. होय म्हणतात 78% लोक, नाही म्हणतात 22% लोक. बहुमताचा आधार आहे, पण त्याचप्रमाणे बहुमताच्याच आधारावरती निर्णय होऊ लागले तर ते सगळेच्या सगळे योग्यच मानायचे का? माझ्यामध्ये बहुमताबद्दलशी सुद्धा संवाद साधायची गरज आहे. त्या संवादाच्या जागेसह, त्या संवादाच्या अवकाशासह आपण कार्यक्रमात इथेच थांबूयात. पोल तुमच्या समोर आहे. उद्या सुद्धा एक वेगळा विषय असेल, अशाच प्रकारचा पोल असेल. सारासार विवेक आणि विचार करून आपण त्याला पोलला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.